त्या छोट्याशा गावात दिवस उगवला. पण त्या घरासाठी तो दिवस काळोख घेऊन आला होता. शेवटी मारवाड्याने आमच्यावर फिर्याद करायची ठरवली. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मूळ मिळून 4,000ची त्यांनी फिर्याद केली. दावा खरा ठरला. कोर्टात सावकाराचे देणे आम्हाला देणे भाग झाले. सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून त्याचा लिलाव करून रक्कम जमा करावी असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे, शेवटी या डोळ्यांदेखत अब्रूचे चिंधडे होणार ना? या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकायची? माझे प्राण ने ना ग आई. नको हा जीव. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. गावात एक माणूस ढोल वाजवत दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून, आज भाऊराव यांच्या घराची जप्ती होणार आहे. ढोलाचा प्रत्येक आवाज जणू त्या कुटुंबाच्या छातीत घाव घालत होता. दुसऱ्याच्या मानहानीत आनंद माणणारे काही जीव त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरांजवळ लोकास वाईट वाटत होते. शाळेजवळ येऊन त्याने ढोल वाजवला. मुलाच्या कानावर ते शब्द पडले. त्याच्या हृदयात वीज कोसळली. तो धावत घरी निघाला. घरी गर्दी जमली होती. कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार सगळे उभे होते. आईच्या अंगावर दागिने नव्हते. माणसांकडून काय ते राहिले होते. होते नव्हते तेही निघून जात होते. भांडी, माठ, वस्तू एक एक करून बाहेर फेकल्या जात होत्या. त्या वस्तू नव्हत्या, त्या त्यांच्या आठवणी होत्या. त्यांचं आयुष्य होतं. पुरुषोत्तम शांत उभा होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण आवाज मात्र हरवला होता.